आपण महाराष्ट्रातील समाज जीवन या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं आपलं हिंदवी स्वराज्य हे एक आपल्या रयतेचं राज्य होतं, म्हणजे आपल्या जनतेचं, लोकांचं. कारण ते लोकांच्या हितासाठीच बनवलं होतं. त्यांना सुरक्षा देण्यासाठीच आपल्या शिवाजी महाराजांनी एवढा मोठा धोका पत्करून सगळ्या मोठ्या मोठ्या बलाढ्य साम्राज्यांना संपूर्णपणे नष्ट करून त्यांनी आपल्या जनतेला, आपल्या रयतेला खूप सुखी आणि आनंदी असं केलं होतं. आणि मग रयतेचं कल्याण व्हावं, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचं रक्षण व्हावं, असा त्यांचा हा उदात्त असा हेतू होता. आणि शिवाजी महाराजांनंतरच्या काळात सुद्धा मराठी राज्याचा भारतभर हा विस्तार झालाच. मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर टिकून राहिली आणि मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण आपल्या मागल्या पाठामध्ये संपूर्णपणे बघितली, अभ्यासली. मग आता आपण या पाठामध्ये त्याच काळातल्या काही सामाजिक स्थिती, काही लोकजीवन याविषयी आपण माहिती घेणार आहोत की त्याच्यानंतर सुद्धा काय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी झाल्या. चला तर सामाजिक परिस्थिती कशी होती, तर शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाचं गाव पातळीवरचं एक प्रमुख असं साधन होतं. त्याच्यानंतर गावाच्या पाटलाकडं गावाचं संपूर्ण संरक्षण आणि कुलकर्ण्यांकडं महसूल सांभाळण्याची जबाबदारी असेल. बघा, म्हणजे हे काही लोक होती की ती लोक ठराविक रीतीने आपलं काम हे व्यवस्थित जबाबदारीने पार पाडायचे. आता पाटीलकीच्या कामासाठी बघितलं तर पाटलास जमीन ही इनाम दिली जायची, व त्याला त्या कामासाठी महसुलातला काही हिस्सा सुद्धा देण्यात येईल. मग बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामाचा हा मोबदला वस्तूच्या रूपामध्ये मिळाला जातो, बरोबर. मग खेड्यातल्या व्यवसायाचं म्हणजे काळी आणि पांढरी असे दोन प्रमुख होते. बघूया आता आपण पुढे ते. काळीत काम करणारे ते शेतकरी आणि पांढरीत काम करणारे ते पांढर पेशी. त्याच्यानंतर गावगाड्यातील सगळा जो हा व्यवहार होता हा परस्पर संपूर्णपणे समजुती न करण्यावर त्याचा भर असायचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीवर जास्त भर होता. म्हणजे आई बाबा, अर्थात म्हणजे आई बाबांचे आई बाबा म्हणजे आपल्याला म्हणता येईल की आजोबा आजी, आई बाबा, काका काकी, त्यांची मुलं, त्यांच्या मग असं म्हणजे संपूर्णपणे असं एकत्र कुटुंब नांदलं जाईल. चालीरीती कशा होत्या, तर या काळामध्ये बालविवाहाची पद्धत खूप रूढ होती आणि बहुपत्नीत्वाची प्रथा, एक पत्नी असली तरी अजून दुसऱ्या पत्नी करू शकतात. त्याच्यानंतर विधवांनी पुनर्विवाह केल्याची काही उदाहरणं सुद्धा आपण बघतोय. त्याच्यानंतर आता जेव्हा मानव मरण पावतो त्यावेळेस त्याचा अंतिम संस्कार जेव्हा करतात तेव्हा दहन, दफन आणि विसर्जन अशा पद्धती होत्या. बघा, संपूर्णपणे मुद्दे स्पष्ट आहेत, आपल्या पाठ्यपुस्तकामधूनच आपण आपल्या उपक्रमात घेतलेले आहेत. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी सुद्धा मुहूर्त बघितला जायचा की कधी जायचं, ह्या गोष्टी कधी करायच्या, त्याच्यासाठी शुभ शकून वगैरे सगळं बघितलं जायचं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींवर लोकांचा विश्वास होता. देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये कधीच म्हणून अनुष्ठाने केली जायची. त्यासाठी दानधर्म केला जायचा. ज्योतिषांवर लोकांचा खूप विश्वास होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय दृष्टीचा जो अभाव आणि उपचारापेक्षा नवसाला प्राधान्य दिलं जायचं की मुलगा झाला तर आम्ही एवढे नारळ देऊ, उदाहरणार्थ आमचं शेताचं काम झालं तर आम्ही एवढी दानधर्म करू, गायी देऊ ब्राह्मणाला, अशा उदाहरणार्थ वगैरे वगैरे अशा रीतीने नवसावर जास्त भर घातला जायचा. पुढे जाऊया. राहणीमान कसं होतं त्यांचं, तर बघा, आता त्या काळामध्ये जास्त लोक हे खेड्यातच राहायचे विद्यार्थी मित्रांनो.
आणि खेडी ही स्वयंपूर्ण असत, कारण संपूर्णपणे भार खेड्यांवर म्हणजे शेतीवर असायचा. मग शेती व्यवस्थित केली जायची, त्याची जोपासना शेतीची, मग त्याची राखण वगैरे सर्व काही अगदी काटेकोर आणि तंतोतंत केलं जायचं. तसंच केवळ फक्त मीठ त्यांना इतर ठिकाणाहून मागावून घ्यावं लागत असायचं. आणि असल्यामुळं शेतकऱ्यांच्या गरजा पण मर्यादित असतात. त्यांना जास्त असं काही लागत नाही. तर ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इत्यादी धान्य ही पिकवली जायची. आणि मग रोजच्या जेवणात भाकरी, कांदा, चटणी असं कोरड्यास त्यांचा समावेश असायचा. बघा, ही सगळी राहणीमान बघितली आपण आपल्या शिवाजी महाराजांनंतरचा हा सगळा काळ आहे. त्याच्यानंतर आपल्या त्या काळची घरं कशी अगदी साधी आणि माती विटांची असत. शहरात एक मजली किंवा दुमजली असे वाडे असायचे. श्रीमंतांच्या जेवणामध्ये भात, वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबिरी, दही दुधाचे असे पदार्थ असत. आणि पोशाख सुद्धा अगदी साधा नीटनेटका, म्हणजेच धोतर, कुडतं, अंगरखा, मुंडासे असा पुरुषांचा, तर लुगडी, चोळी असा स्त्रियांचा पोशाख असायचा. तर लुगडी, चोळी असा स्त्रियांचा पोशाख असायचा. आता आपण काय शिकलो या आपल्या विभागामध्ये? आपण बघतोय की लिहिते व्हा, राहणीमान आणि दुसरं आहे सामाजिक परिस्थिती. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थित ह्याची उत्तरं आपल्या वहीमध्ये नोंद करूया आणि आपण आपल्या पुढल्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला तर मग